आपल्याला माहिती आहे 2024 पासून लोकसभा इलेक्शन मध्ये खूप असे केस आपल्याला बघायला भेटले होते। सोशल मीडियावर किती अशी व्हिडिओ आली होती की किती गडबड घोटाळा होत आहे वोटिंग मशीन मध्ये। पण आता चांगली पद्धतीने आता सगळ्यांना कळतंय की काय चाललंय। इलेक्शन कमिशन जो आर्टिकल 324 आहे त्या आर्टिकल अनुसार इलेक्शन कमिशनला फेअर आणि फ्री इलेक्शन करायचं आहे असं आपले संविधान मध्ये लिहिलं गेलं आहे। आणि प्रत्येक नागरिकाचा, भारतीय नागरिकाचा हा हक्क आहे, अधिकार आहे वोटिंगचा। तर तुम्ही ह्या आर्टिकल सोबत तर जोक केलेला आहे आणि प्रत्येक नागरिक ज्यांचा अधिकार आहे वोटिंगचा त्यांच्यासोबत पण आता जोक झालेला आहे, मस्करी झालेली आहे। कारण की आता जे आपल्याला नंबर्स क्रमांक बघायला भेटते कोणी कुठल्याही पक्षाची लढाई नाही आहे, संविधानची लढाई आहे। आपल्याला ही गोष्टी कळायला पाहिजे की कुठली राहुल गांधीजीची लढाई नाही आहे, आपली म्हणजे कुठली पक्षाची लढाई नाही आहे, संविधानची लढाई आहे, आपली सगळ्यांची लढाई आहे, वोटिंगच्या अधिकाराची लढाई आहे। देशमध्ये प्रत्येक वेळी त्यांची डर्टी पॉलिटिक्स चालतीये। भोंगे, मंदिर, मस्जिद, मुस्लिम, हिंदू शिवाय तुमच्याकडे कुठलाही चांगला मुद्दा आहे का? प्रगतीचा मुद्दा आहे का? एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे का? नाही ना। आता एवढा मोठा घोटाळा आपल्याला बघायला भेटलाय, पण इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय? एक स्टेटमेंट दिलाय, ऑल दीज एलिगेशन्स आर बेसलेस, मिसलीडिंग। म्हणजे तुम्हाला एवढी पण मनात नाहीये, एवढा पण मनात तुमची क्षमता नाही की तुम्ही पुढे येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना। तुम्ही एवढे राईट आहे तर तुम्ही पुढे येऊन काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ, डिबेट करू, नाही असं काहीच नाहीये। पण ज्या सगळ्या आपल्याला बघायला भेटले नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्स, मोठा घोटाळा झालाय आणि खूप नेते, मोठे नेते सांगत होते प्रत्येक वेळी, नेहमी सांगत होते की जे रिझल्ट आलेले लोकसभाचे, विधानसभाचे खूप मिसलीडिंग आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा झालाय। आणि आता आपल्याला बघायला भेटलाय की तो घोटाळा का होता आणि कशाला होता। आणि काय केलं इलेक्शन कमिशननी? डिजिटली जी सगळी लिस्ट होती त्यांनी अपडेट करून स्कॅन लिस्ट आता टाकलेली आहे त्यांची वेबसाईटवर। आता किती लोक मला विचारतील की स्कॅन लिस्ट लावली तर काय झालं? अगं स्कॅन लिस्ट लावली तर कोणाला नाम, तुम्हाला कोणता म्हणजे तुमचं नाव शोधायचं आहे तर खूप टफ होईल ना स्कॅन लिस्ट मध्ये शोधायला। डिजिटल लिस्ट मध्ये कोणाला आपल्याला शोधायचा आहे तर तो इझी होतोय। तर इलेक्शन कमिशन खूप आता घाणेरडी झाली आहे। इलेक्शन कमिशन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी। तर आपल्या देश कुठे चाललाय, किती घाणेरडी राजकारण चाललंय आणि देयर इज नो इंडिपेंडेंस इन any body of the constitution, I feel, and this is the fight of constitution and we all will fight it. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।